भारतातील सर्वोत्तम उद्योजकांपैकी एक म्हणून जगप्रसिद्ध असणारे दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी केलेल्या संपत्तीच्या वाटपाची माहिती पुढे आली आहे। रतन टाटा यांनी त्यांच्या नावे असणाऱ्या एकूण सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा बहुतांश भाग रतन टाटा एंडाउनमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडाउनमेंट ट्रस्ट या सामाजिक संस्थांना दान केलाय। या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समाजोपयोगी कामं केली जातात। या व्यतिरिक्त रतन टाटांनी संपत्तीचा एक छोटा हिस्सा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि अत्यंत जवळच्या मित्रांनाही दिलाय। यात त्यांच्या 2 सावत्र बहिणी, टाटा ग्रुपमध्ये दीर्घकाळ नोकरी करणारे त्यांचे सहकारी मोहिनी दत्ता आणि त्यांचे भाऊ जिमी टाटा यांचा समावेश आहे। प्रत्येकी 1/3 संपत्ती या चौघांमध्ये वाटण्यात येणार आहे। विशेष म्हणजे मृत्यूपत्राला कुणी कोर्टात आव्हान दिलं तर आव्हान देणाऱ्या संपत्तीचा हिस्सा गमवावा लागेल अशी अटच घालण्यात आली आहे। कायद्याच्या भाषेत याला नो कॉन्टेस्ट क्लॉज असं म्हटलं जातं। रतन टाटांच्या मृत्यूपत्रात काय आपण पाहूयात। टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर संपत्ती RTEF आणि RTET या 2 संस्थांना दान। नो कॉन्टेस्ट क्लॉज म्हणजे मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान देणारा संपत्तीवरील दावा गमावून बसेल। बँकेतल्या ठेवी आणि वैयक्तिक संपत्तीचा 1/3 वाटा 2 सावत्र बहिणींना देण्यात आला। जुने सहकारी मोहिनी दत्ता यांना 1/3 वाटा मिळेल। भाऊ जिमी टाटांना जुहूची मालमत्ता आणि दागिने मिळणार आहेत। रतन टाटांचा अलिबागचा बंगला त्यांची मैत्रीण मेहली मिस्त्री यांच्या नावे आहे।